ओम. परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. 19वा अध्याय. साहित्यिक क्षेत्राची परिवर्तन क्रांती. महर्षी दयानंदजींच्या आगमनापूर्वी बहुसंख्य साहित्य सृजन केवळ 3च विषयांवर होत असे. पहिले राजांची स्तुती, दुसरे भक्ती आणि तिसरे शृंगार. राजमहिमा. आपल्याला दिसेल की दरबारी साहित्यकारांनी आपल्या राजे रजवाड्यांच्या प्रशंसेकरिता साहित्याची रचना केली, ज्यामध्ये ते आपल्या अन्नदात्यांचे गुणगान काहीसे जास्तच करीत असत आणि बक्षीस मिळवत असत. दुसरे भक्ती साहित्य, ज्यामध्ये दादू सुंदरदास, मलुकदास, संत सूरदास, रसखान वगैरे अनेक रचनाकारांनी कृष्णाश्रयी शाखा, रामाश्रयी शाखा, ज्ञानाश्रयी शाखा, प्रेमाश्रयी शाखा इत्यादींच्या रूपात साहित्याची रचना केली. साहित्य हे कृष्णाच्या भक्तीमध्ये मग्न आहेत. त्याचीच भक्ती केल्याने संसारातून तरणे दर्शविले आहे. कोणी रामाच्या भक्तीतच सगळ्या भक्तीचे सार दाखवत आहे. नंतर रीती काळ म्हणजे शृंगार काल आला, ज्यात बहुतांश शृंगार रस वा मनोरंजनाचेच साहित्य रचले गेले. या सर्वांच्या मध्ये प्रवास वर्णनपर साहित्य देखील बाहेरून आलेल्या लेखकांनी रचले. यामध्येच कबीरांसारख्या महानुभावांनी समाजात पसरलेल्या कुप्रथांच्या विरुद्धही लिहिले, ज्यांचा त्या काळात विरोधही झाला. परंतु ज्या बाबी उचलून धरल्या त्या एकतर्फी उचलल्या गेल्या, म्हणजे आपलेच म्हणणे सांगितले. त्यांना माना किंवा मानू नका. समाजात परिवर्तन आणले जावे या भावनेने हे साहित्य रचले गेले नाही. या सर्व साहित्यामध्ये एक खूप उणीव होती, ती म्हणजे संदर्भाचा अभाव. जर लेखक साहित्यकार ज्या बाबी सांगत आहे त्याचा संदर्भ काय आहे, कोणी प्रतिपादित केल्या हे सांगितले नाही, आणि मूळ भाषेचे बरेच नुकसान या साहित्यामुळे झाले, ज्यामुळे कित्येक वेळा अर्थाचा अनर्थ देखील झाला. गंगा लहरी सारखे मोठे ग्रंथ केवळ गंगा नदीच्या गुणगानासाठी रचले गेले, जेव्हा की यात न कोणते विज्ञान होते न ज्ञान. अंधविश्वास मात्र अवश्य होता. परंतु ऋषी दयानंदांचे आगमन आणि सामाजिक क्षेत्रात उतरणे झाल्यानंतर साहित्याच्या विषयवस्तूमध्ये व्यापक परिवर्तन आले. ऋषी दयानंद आणि ऋषी दयानंदांच्या नंतर येणाऱ्या साहित्यकारांनी, लेखकांनी प्रत्येक प्रकारची सामाजिक मान्यता शब्दांत गुंफणे सुरू केले आणि ही साखळी वाढत गेली. आता ना राजांच्या स्तुतीमध्ये साहित्य रचले जाऊ लागले. काही साहित्य इंग्रजांच्या स्तुतीमध्ये लिहिलेले असले तरी लेखक व त्या रचनेचे आता काही महत्त्वच उरले नव्हते. त्याच्या जागी चरित्र साहित्याची प्रसिद्धी झाली. महर्षी दयानंदांचे जीवनचरित्र, स्वामी श्रद्धानंद यांचे जीवन, आत्मकथा, स्वदेशीवर, स्वराज्यावर, स्वभाषेवर गर्व करणारे साहित्य, संशोधनपर साहित्य, आर्य लोक बाहेरून आले होते च्या उत्तराच्या रूपात राजस्थानी कवी केसर सिंह बारहट द्वारे लिहिले गेलेले साहित्य, कवी समर्थदान, कवी जयकिशन उज्ज्वला, गणेशपुरी गुजराती यांचे समाजोत्थानपरक साहित्य समाजात आपले स्थान निर्माण करत होते. साहित्यकार मुंशी प्रेमचंदजी ऋषी दयानंदांचे अनन्य भक्त होते व आर्य समाजाचे सदस्य होते. त्यांची प्रत्येक साहित्यकृती ही समाजात व्याप्त कुप्रथा, अंधविश्वास आणि सामाजिक समस्यांच्या विरोधात एक मजबूत प्रहार होती. कादंबरीकार गुरुदत्त यांचे साहित्य वेद व वेदोक्त बाबी वैज्ञानिक पद्धतीने दाखवणारे साहित्य होते. त्यांच्या अनुपम रचना अत्यंत प्रसिद्ध झाल्या. जयशंकर प्रसाद, रामधारी सिंह दिनकर, क्रांतिकारी यशपाल,
कीर्तिमान यांच्याकडून लिहिले गेलेले साहित्य ज्यात देशाच्या परिस्थितीवर व क्रांतीच्या आवश्यकतेवर खूप आग्रहपूर्वक सांगितले गेले होते. पुढे चालून सर्व देशभक्त क्रांतिकारी यांनी सुद्धा साहित्यालाच देशाच्या जागृतीची मूळ गरज समजून विदेशी क्रांतिकारी साहित्य हिंदीमध्ये अनुवादित करून प्रसिद्ध केले आणि स्वतः सरदार भगतसिंह, रामप्रसाद बिस्मिल इत्यादी क्रांतिकारकांनी लिहिलेल्या कविता, लेख आणि पुस्तके देशाच्या जागरणात आपले महत्त्वपूर्ण योगदान देण्यात सफल राहिली. शृंगाररस, राजमहिमा, भक्ती यामधून निघून साहित्य क्रांती, देशभक्ती आणि समाजोत्थान यावर केंद्रित झाली होती. हीच तर होती परिवर्तन क्रांती. महर्षी दयानंदांनी रचलेला सत्यार्थ प्रकाश संभवतः समाज व व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक बाजूला विचारात घेऊन रचलेली अशी अनुपम कृती होती, जिने प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चिंतनाला प्रभावित केले. चिंतनधारा बदलली आणि त्याच्यानंतरच उद्देशपूर्ण, हितकारी, सामाजिक, पारिवारिक आणि जीवनमूल्ये दर्शविणारी साहित्य रचना सुरू झाली. देशातील परिस्थिती दाखवून देशवासियांना जागे करणाऱ्या साहित्याचे सृजन सुरू झाले. उद्देशपूर्ण साहित्याच्या दृष्टीने महर्षींनी वेदभाष्य टप्प्याटप्प्यांनी पाठवणे सुरू केले, ज्यामुळे साहित्य, मासिक, पत्रपत्रिका यांच्या माध्यमातून उद्देशपूर्ण पत्रकारितेला खूप उत्तेजन मिळाले. मनुष्य जीवनातील संस्कारांचे महत्त्व लक्षात घेऊन ऋषी दयानंदांनी संस्कारविधी हे पुस्तक लिहिले. ज्या वेदाला षड्यंत्रकारी लोक मेंढपाळाची गाणी म्हणण्यात सफल झाले होते, महर्षींनी त्या वेदाचे भाष्य आणि ऋग्वेदादी भाष्य भूमिका लिहून वेदासारख्या विषयाला बुद्धिजीवी लोकांच्या चर्चेचा विषय बनविले आणि त्यानंतर निरंतर साहित्याची दिशा बदलत गेली. कादंबऱ्या देखील केवळ प्रेमरसाच्या गोष्टींच्याच लिहिल्या जात असत. क्रांतीचा प्रभाव असा होता की कादंबऱ्या तर लिहिल्या जाऊ लागल्या, पण त्यांची विषयवस्तू पण बदलून देशभक्ती व समाजसुधार यावर येऊन टेकली होती. पात्रे तर तीच होती, पण आता ती समाजाच्या सद्यस्थितीवर चर्चा करताना व बदलाची इच्छा धरलेली दिसून येऊ लागली होती. हीच तर होती परिवर्तन क्रांती. महर्षींचे कठीण तप, त्याग आणि साधनापूर्ण पुरुषार्थाचाच परिणाम होता की ईश्वराची अमृतवाणी वेद, जे लुप्तप्राय मानले जाऊ लागले होते, त्यांच्याशी मानव मात्रांचा परिचय करून दिला आणि समस्त ज्ञानसंपदा, 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद उपलब्ध करून दिले. 4 उपवेद, अर्थवेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, आयुर्वेद. अर्थवेद कौटिल्य अर्थशास्त्र, धनुर्वेद युद्धकला, गांधर्ववेद नारद संहिता नाट्यशास्त्र, आयुर्वेद धन्वंतरी सूत्र, चरक संहिता, सुश्रुत संहिता. 6 वेदांगे: शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष. 4 ब्राह्मण ग्रंथ: ऐतरेय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण, तैत्तरीय ब्राह्मण, गोपथ ब्राह्मण. उपनिषदे: ईशोपनिषद, प्रश्नोपनिषद, मुंडकोपनिषद, मांडुक्योपनिषद, ऐतरेयोपनिषद, छांदोग्य उपनिषद, श्वेताश्वेतरोपनिषद, कठोपनिषद, केनोपनिषद, बृहद आरण्यक उपनिषद. 6 दर्शने: न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा, वेदांत. स्मृती ग्रंथ: मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती. यांच्याबरोबरच वाल्मिकी रामायण, महाभारत, गीता वगैरे अनेकानेक पुस्तके आणि वैदिक साहित्य आता मानव मात्रासाठी सुलभ आहे. याच आधारावर आर्य समाजाद्वारे लाखो पुस्तके, नियतकालिके अर्थात पत्रपत्रिका,
प्रकाशित झाली व निरंतर होत आहेत. परिणामस्वरूप माणसे सत्य असत्य, योग्य अयोग्य, न्याय अन्याय, धर्म अधर्म आणि पाप व पुण्य यांचे विवेचन करून सुमार्गावर चालण्यासाठी स्वतंत्र आहेत.